इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन बीजापुर बेस सोलापुर। जालना येथे सदर बाजार पोलिसांनी पुन्हा 2 तलवारींसह 3 दुचाकी जप्त केल्या आहेत। कादराबाद येथे राहणारा दीपेश नवमहलकर यांच्याकडे अवैध शस्त्रे असल्याची गोपनीय माहिती सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना कळली होती। त्यानंतर पोलीस पथकांना आरोपीच्या घरी पाठवून शोध घेण्यात आला। यावेळी आरोपीच्या घरातून 2 अवैध तलवारी सापडल्या आहेत। त्या दरम्यान त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या 3 संशयित दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात। दरम्यान पोलिसांनी आरोपी दीपेश नवमहलकरला ताब्यात घेतलेले असून एकूण 4,12,000 रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आलाय। काल दिनांक 23/12/2023 रोजी रात्री पेट्रोलिंगच्या दरम्यान PSI नरोडे व आमच्या डिटेक्शन टीमच्या अंमलदारांना दीपेश नवमहलकर राहणार पाणीवेस कुंभार गल्ली याच्याकडे तलवारी असल्याबाबतची माहिती मिळाली। सदर ठिकाणी आमच्या स्टाफनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून 2 धारदार तलवारी मिळाल्या। या तलवारीकडे चौकशी करत असताना तलवारीबाबत चौकशी करत असताना दीपेश याच्याकडेच अजून 3 मोटरसायकल त्याच्यामध्ये 2 संशयित स्कूटी व एक यामा कंपनीची R15 मोटरसायकल अशी निनावी नंबर प्लेटच्या गाड्या मिळालेल्या आहेत। त्या आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावरती आर्म्स ॲक्ट 425 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच या गाड्यांबाबतही आम्ही त्याच्याकडे कसून चौकशी करत आहोत। असा एकूण काल सदर बाजार पोलिसांनी 4,12,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या कामगिरीमध्ये PSI नरोडे त्यांच्यासोबत पोलीस हवालदार जाधव, पोलीस हवालदार पवार, नसीम पठाण, भरत ढाकणे, करतारे व इतर अशा आमचे सर्व सहकाऱ्यांनी या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतलेला आहे। सर, आरोपी ताब्यात आहेत का आणि कोण आहेत? आरोपीचं नाव दीपेश नवमहलकर आहे। त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस, उमामा फैशन। आमच्या इथे जेंट्स टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पॅन्ट्स, जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी, होळी, रमजान ईद, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचीही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी बीजापुर वेस सोलापूर। संपर्क 9921 03 7094।